जय सद्गुरू. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनासोबत मर्यादा आणि स्वतंत्रतेसकट आलेला असतो. मग संघर्ष माणसाने करावा तर किती करावा, कुठपर्यंत करावा, त्याची मर्यादा काय, त्याची स्वातंत्र्य काय, हे प्रत्येकाने विचार नक्की करायला हवा. संघर्ष काय असतो हे आपण आज एका उदाहरणातून पाहूया. जर तुम्हाला कोणती भिंत तोडायची असेल तर तुम्ही तिच्यावर पहिला घाव करता. मग पहिल्या घावातच भिंत तुटून जाते का? आता तुम्ही म्हणाल हो आणि नाही. होऊ शकतं की पहिल्याच घावामध्ये भिंत तुटून जाईल, आणि असंही होऊ शकतं की पहिल्या घावामध्ये भिंत तुटणार नाही. मग जर समजा पहिल्या घावामध्ये भिंत नाही तुटली तर तुम्ही काय कराल? तुम्ही बसून राहाल की अरे पहिल्या घावामध्ये नाही तुटली म्हणजे आता ही तुटणारच नाही? नाही, तुम्ही दुसरा घाव घालणार, तिसरा घाव घालणार, चौथा घाव घालणार, आणि त्याच्यानंतर पाचव्या घावामध्ये का होईना ती भिंत तुटून जाईल. मग याचा अर्थ असा का की याच्या आधी केलेले तुमचे चारीच्या चारी घाव हे निष्फळ होते? नाही, तुम्ही जेव्हा भिंतीवर पहिला घाव घातला तेव्हा ती भिंत कमजोर झाली, दुसरा घाव घातल्यावर ती अजून कमजोर झाली, तिसरा आणि चौथा घाव घातल्यावर ती अजून कमजोर झाली, आणि चौथ्या गावापर्यंत ती इतकी कमजोर होऊन गेली की जेव्हा तुम्ही पाचवा घाव घातला तेव्हा ती भिंत तुटून गेली. यालाच आपल्या आयुष्यातही अंमलात आणा. कोणतीही गोष्ट करत असताना, कोणत्याही गोष्टी पहिल्यांदा करत असताना माणसाला असं वाटतं की आपल्याद्वारा केला गेलेला संघर्ष हा फार खूप आहे, म्हणून मनुष्य पहिल्यांदा केला गेलेला त्याचा प्रयत्न हा दुसऱ्यांदा करतच नाही. किंवा पहिल्यांदाच त्याने कोणती गोष्ट केली आणि ती असफल झाली तर तिथेच तो त्या गोष्टीचा त्याग करून देतो. त्या गोष्टी तो परत नाही करत आणि इथेच तो चुकतो. जर सफलता प्राप्त करायची असेल तर सर्वात मोठा मूळ मंत्र आहे की परत 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 त्या गोष्टीजवळ तुमची असलेली साध्यता, तुमची असलेली त्या गोष्टीबद्दलची चिकाटी आणि त्या गोष्टीबद्दलचं तुमच्या शरीरात व तुमच्या मनात असलेला संयम, तुम्हाला त्या गोष्टीतली सफलता नक्की भेटेल. फक्त तुम्हाला गरज कोणाची आहे, गरज कशाची आहे, तर ती आहे एकाग्रता आणि त्या गोष्टीला परत परत करण्याची तुमची असलेली मानसिक व शारीरिक ताकद. एकदा तुम्ही असफल व्हालच, पण जर तुम्ही परत एकदा प्रयत्न नाही केला तर तुमचा पहिला प्रयत्नही निष्फळ जाईल. त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात जर असफलता प्राप्त झाली तर पुन्हा एकदा प्रयत्न करा, पुन्हा एकदा संघर्ष करा, कारण की संघर्ष हा आयुष्याचा मूळ भाग आहे. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.